Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randeep here. Friends, we are dealing a lesson from section number 1 which name is 1.6 Into the Wild. In the earlier video we have learned how a writer who enter in a forest and all the situation is very challenging to him, how he face a different dangers in that area. This information we are learning right now. Open your books on page number 57, the paragraph from I stayed put. I am going to teach this part in this video. So let's see. I stayed put, gaze the leader Langur's target site and scan the area visually. We know very well earlier what happened. A leopard who came out in the area in the jungle, and all the animals, they become very frightened and they are alarming to each others to protect themselves. प्रत्येक प्राणी आपापला जीव वाचवण्याच्या दृष्टीने एकमेकांना सावध करत आहे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतलेला आहे. In this situation, a writer who enter in that forest, he also frightened. ते सुद्धा घाबरलेले आहेत आणि या सर्व परिस्थितीचा ते सविस्तर आढावा आपल्याला या ठिकाणी देतात. I stayed put. After the enter of the leopard in the area, our writer Kiran Purandare, he stopped there, stayed put. तिथेच ते थांबून राहिले. Gaze the leader Langur's target site and scan the area visually. A langur, it means a main त्यांमधील जो महत्त्वाचा लंगूर होता, म्हणजेच वानर होतं, त्या वानराने सर्व एरिया स्कॅन केला, कुठे लिपड वगैरे आहे याची खात्री करून घेतली. टूक सम स्टेप्स. देन आफ्टर रायटर टूक सम स्टेप्स, त्यांनी काही पाऊल पुढे चालले. स्टॉप अगेन, पुन्हा ते थांबून घेतलं. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रायल. ही नोटीस देअर अ स्कॅट, इट मीन्स प्राणी विष्ठा, त्यांना त्या ठिकाणी दिसून आली. त्या मार्गावरती त्या बिबट्याची विष्ठा दिसून आली. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रायल. द ब्लूश पर्पल फ्लाईज वर होवरिंग ओव्हर इट. त्या विष्ठेवरती निळसर रंगाच्या माशा घोंगावत होत्या. होवरिंग मीन्स घोंगावणे. द मीनिंग ऑफ द वर्ड होवरिंग मीन्स फ्लटरिंग इन द इयर. त्या माशा घोंगावत होत्या. I was sure that the leopard was somewhere near, and this indication is truly saying that the leopard is very close to the writer. ह्या इंडिकेशन नुसार तो लिपड अगदी जवळ आहे हे लक्षात आलं. द डिस्टन्स अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न अँटलोप वॉज ॲडिंग टू द चॉर्स. आणि त्याच वेळी लांबवरून एका 4 शिंगी काळविटाचा जो अलार्म कॉल होता तो त्या सर्व वातावरणामध्ये पसरत होता. आय बिअरली वॉक अराउंड 50 meters अँड स्टॉप. देन आफ्टर अ रायटर हू वॉक ऑलमोस्ट 50 meters अहेड. 15 मीटर ते पुढे चालले आणि परत एकदा त्यांनी थांबून घेतलं. ही स्टॉप देअर. व्हॉट ही नोटीस देअर? आय हॅड ॲपरंटली एंटर इन द sanctum of the miracle called leopard. ते जवळपास त्या बिबट्याच्या परिक्षेत्रामध्ये येऊन पोहोचलेले होते की ज्या ठिकाणी बिबट्या राहत होता. इट्स कॉल्ड द होली ऑफ होलीज, अ प्लेस रिजन वेअर फ्यू आर अलाउड ॲज द सिक्रेट इम्पॉर्टंट वर्क इज डन. म्हणजे सामान्यपणे आपण असं म्हणू शकतो की त्या बिबट्याच्या परिक्षेत्रामध्ये ते येऊन पोहोचले होते. म्हणजे बिबट्या ज्या ठिकाणी राहत असायचा त्या ठिकाणी रायटर आता पोहोचलेले आहेत. देअरफॉर
he used the word here sanctum of a miracle called liver. But the big cat was not visible. Our writer is very lucky because of there was not a big cat, it means a leopard. त्या ठिकाणी त्यांना तो बिबट्या दिसून आला नाही. इट इज ॲन इलिसिव्ह ॲनिमल. हा जो प्राणी आहे तो फार चतुर आहे, चाणाक्ष आहे, मायावी आहे. देअरफॉर द वर्ड यूज हिअर इलिसिव्ह. इट इज ॲन इलिसिव्ह ॲनिमल. इलिसिव्हचा अर्थ होतो चपळ किंवा चतुर, चाणाक्ष किंवा मायावी पण म्हणू शकतो. तो शिकार करत असताना खूप चतुरपणे शिकार करतो. द सराउंडिंग वर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन. आजूबाजूचा परिसर रायटरच्या लक्षात आणून देत होते की तुम्ही या ठिकाणी एकटेच आहात. यू आर अलोन टाईम, आणि वेळसुद्धा खूप भयानक आहे अशी त्यांना सूचित करत होतं. आय मूव फॉरवर्ड ऑन द ट्रायल. देन आफ्टर रायटर पुढे प्रवासाच्या दिशेने निघाले, त्यांच्या वाटेने ते निघालेले आहेत. टू पेठझरी. टू रीच द पेठझरी विलेज ही वॉक अगेन. द फेडिंग अलार्म कॉल्स वर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड. जो अंधुकपणे किंवा मंद होत जाणारा इशारा, धोक्याचा इशारा त्यांच्या कानावरती अजूनही ऐकून येत होता. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लिपर्ड हॅड मूव्ह अवे. आणि त्यांच्या लक्षात आलं की ते सांगू शकताय की आता धोका टळलेला आहे. हा जो प्राणी आहे लिपर्ड, तो या ठिकाणापासून बऱ्याच दूर निघून गेलेला आहे. मीनवाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. Then after he noticed a man who is standing at distance with a stick in his hand. त्यानंतर त्यांना एक व्यक्ती हातामध्ये काठी घेऊन असलेला दूर अंतरावरती दिसून आला. As I approached, he appeared spoke. When the writer reached or meet him, त्या ठिकाणी ते पोहोचले किंवा त्याला भेटले, त्यानंतर he found that a person or a man who appear spoke. तो घाबरलेला त्यांना आढळून आला. आफ्टर ऑल इट वॉज अ ग्रेट डेंजर फॉर हिम. खरोखरच त्याच्यासाठी ती एक संकट त्याच्यावरती ओढवलेलं होतं. व्हॉट हॅपन नेक्स्ट. मीनव्हाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. ॲज आय अप्रोच ही ॲपियर स्पोक ड्यू टू अलार्म कॉल्स ऑफ द लिपर्ड्स. त्या लिपर्डच्या भीतीने तो घाबरलेला होता आणि त्याच्या आजूबाजूच्या प्राण्यांचे जे अलार्म्स कॉल्स होते त्या आवाजाच्या दिशेने सुद्धा, आवाजामुळे पण तो भयभीत झालेला होता. वी ग्रीटेड इच ऑदर. आफ्टर मीटिंग दे ग्रीट टू इच ऑदर. एकमेकांना अभिवादन केलं त्यांनी. ही वॉज राजू इस्केप. आणि तो जो व्यक्ती होता त्याचं नाव होतं राजू इस्केप. फ्रॉम पेठझरी. पेठझरी गावाचा तो एक नागरिक होता. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लिपर्ड्स मुवमेंट. तो त्या ठिकाणी सरपण वगैरे गोळा करण्यासाठी आलेला होता, पण त्या बिबट्याच्या चाहुलीने किंवा बिबट्याच्या आगमनामुळे तो भयभीत झाला आणि तो आता परतीच्या वाटेने निघालेला आहे. राजू वॉज अमेज ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट टू उंबरझारा. राजू चकित झाला की हा व्यक्ती एकटा या जंगलामध्ये फिरतोय, उंबरझारा या परिसरामध्ये हिंडतोय, की जे उंबरझारा क्षेत्र टायगर्स, लिपर्ड्स आणि सुस्त अस्वलांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी, त्यांचा आदिवास त्या ठिकाणी आहे, अशा परिसरात हा व्यक्ती एकटाच विजिट करतोय, या गोष्टीचं त्याला नवल वाटलं. We stopped under a kusum tree to take a break. Then after they stopped under a kusum tree to take a break. विश्रांती घेण्यासाठी, रेस्ट घेण्यासाठी ते कुसुमच्या झाडाखाली थांबले. We both felt a bit relaxed. After that they feel very relaxed.
त्यांना आता खूप रिलॅक्स वाटायला लागलं, कारण की संकट त्यांच्यावरचं टळलेलं होतं. नाऊ वी वर 4 आईज. नाऊ दे हॅव 4 आईज. आता त्यांचे 4 डोळे होते, म्हणजेच रायटर्स 2 आईज अँड राजूज 2 आईज. इट्स कॉल द 4 आईज. आता 4 डोळे त्यांना होते, म्हणजेच आता त्यांना संरक्षण करण्यासाठी किंवा नजर ठेवण्यासाठी आता अडचण नाही. 4 हँड्स विथ अ स्टिक. 4 हात आणि एक काठी पण सोबत होती, म्हणजे एकमेकांना आधार आता त्यांना झालेला होता. देन वी बोथ रिझ्यूम आवर वॉकिंग टूर. देन आफ्टर दे स्टार्टेड देअर जर्नी टू रीच पेडझरी. त्यांचा प्रवास सुरू झाला आणि पेडझरीच्या दिशेने त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. देर वॉज वन टीनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रायल. मुख्य रस्त्याच्या बाजूला एक पाऊलवाट त्या रस्त्याला त्यांना दिसून आली. आय विल टेक धिस रूट, यू गो स्ट्रेट, सेड राजू अँड टर्न राईट. राजूने सांगितलं की तुम्ही सरळ जा, मी या वाटेनं निघून जातो. देन आफ्टर आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटील आय क्लाइम्ब अ फॅमिलियर हिल लॉक. त्यानंतर रायटर सरळ चालत राहिले जोपर्यंत त्यांना फॅमिलियर हिल लॉक टेकडी, डोंगर टेकडी येत नाही तोपर्यंत ते सरळ चालतच राहिले. आय क्रॉस द सिमेंट पिलर अँड स्टोन्स स्टॅक बाय फॉरेस्ट डिपार्टमेंट कॉर्पोरेशन टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कॉम्पोनंट. वन क्षेत्रातले जे काही स्तंभ आहेत, सिमेंटचे पोल, ते त्यांनी क्रॉस केले. जी बाउंड्री आहे, वन विभागाची जी बाउंड्री आहे त्यांनी ती क्रॉस केली आणि ते आता पेडझरीच्या दिशेने निघाले. टूक अनदर ट्रायल. परत एकदा पुढच्या प्रवासाला ते जाऊन पोहोचलेलं आहे. फ्रेंड्स, इन दिस व्हिडिओ लेक्चर वी ऑलमोस्ट लर्न हाऊ द कंडिशन फेस बाय रायटर हिअर. Remaining part of this lesson we will learn in next lecture. Keep watching English video regularly. Thank you once again.